अमरावतीमध्ये भाजपच्या वतीनं खासदार नवनीत राणा जी आहेत ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि काल त्यांनी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आमदार बच्चू कडू असेल, आनंदराव वडसोड असेल, सोबतच स्थानिक भाजपचा विरोध मोठ्या प्रमाणावर होता। मोठ्या प्रमाणावर विरोध असताना देखील केंद्रीय नेतृत्वाने जे आहे ते खासदार नवनीत राणांवर जबाबदारी दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहेत, वारंवार तुम्ही नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला। विरोध असताना मात्र नवनीत राणांना उमेदवारी दिली, पक्षप्रवेश झालेला आहे। भाजप कसं पाहत? ते त्यांची मर्जी आहे, आम्ही आमचं काम करू आता आमच्या पद्धतीने, तो काही विषय नाही आहे। आणि मला वाटतं उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही आहे, बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहे, ते आपण करू व्यवस्थित। तुम्ही काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की भाजपचा जे चेहरा आमच्याकडे आहे त्याला आम्ही उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार। दोन गोष्टी आहे, एक तर उमेदवारी देऊन विजय येतं का, न देता कोणाला चांगला उमेदवार पाहून त्याला समर्थन देऊन नवनीत राणाला पाडता येतं का, दोन गोष्टी पाहू आपण। चांगला उमेदवार असेल आणि तो जिंकून येऊ शकतं अशा अवस्थेतल्या उमेदवाराची शोध आम्हाला आहे। आणि दोनही गोष्टी आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे म्हणून करतो आहे का, एकतर सक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यायचा, नाहीतर उमेदवार टाकून चांगला उमेदवार असेल त्याला टाकून त्याला निवडून आणायचं। हो, 2 दिवसांपूर्वीच अमरावती शहरातले संपूर्ण भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, आमदार प्रवीण पोटे असेल, संपूर्ण पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, बावनकुळेंची भेट घेतली की खासदार नवनीत राणांना तिकीट देऊ नये, कोर कमिटीतला एखादा जर कोणी सदस्य असेल त्याला उमेदवारी द्यावी। असं असताना मात्र कालच उमेदवारी जाहीर झाली आणि संपूर्ण जे विरोध करणारे होते नवनीत राणांना ते प्रवेशावेळी उपस्थित होते। भाजपचे झेंडे ज्यांना हाती घेतले, ज्यांनी मेहनत केली, अंगावर गुन्हे दाखल आहे, प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, ज्यांच्या घरात शहीद झाले, अशा लोकांचा विचार भाजपमधला संपला आहे। रवी राणानं भाजपचं कार्यालय अंदर जाऊन फोडलं होतं, तोडलं होते, भाजपच्या कार्यकर्त्याला अंदर जाऊन मारलं होते। आणि काय वेळ येतं पहा, अशी दुर्दैवी वेळ कोणावर येऊ नये, एवढी लाचारी तर येऊच नाही कोणावर, का ज्यानं भाजपचं कार्यालय अमरावतीचं फोडलं त्याला आता रवी राणाच्या जय जयकार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे असं म्हणण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं स्वाभिमानही गेला, अभिमानही गेला। संविधान तर डुबवलंच, पण छत्रपतीचा स्वाभिमानही गहाळ केलेला आहे। आणि आम्ही तोच मुद्दा घेऊन का अशा पद्धतीचे उमेदवार जे ओढसूट कोणाला अपमानित करणं, बोलणं आणि विकासाचं सोडून श्रेय घेण्याचं काम करणं, त्याच्या विरोधात जबरदस्त ताकद आम्ही उभं करू। आणि चित्र अतिशय स्पष्ट आणि मला वाटते ते अमरावतीकरांच्या विजयाचं राहील, स्थानिक अमरावतीकरांचं राहील। हा जिल्हा पंजाबराव देशमुखांचा, गाडगेबाबांचा, तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे, तो अभिमान आम्ही निश्चित ठेवू। अडसूड देखील आग्रही आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात। अडसूड जर निवडणुकीमध्ये उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? मला वाटतं सगळे जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं, एकत्रित होऊन ही निवडणूक पाहिली पाहिजे। आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे। कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतं हा विषय महत्त्वाचा नाही, रवी राणा पाळणं, त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं आहे। काल रवी राणांनी असेल किंवा मग खासदार नवनीत राणांनी आव्हान केलं की रवी राणा म्हणाले की बच्चू कडूंना विनंती करतो त्यांनी विसरून नवनीत राणांना आशीर्वाद दिला पाहिजे। घरात घुसून मारण्याची भाषा, कुठेही जातं तर पैसेच खाऊन जातं। आता दाखवू ना पैशात दम आहे का आमच्या प्रामाणिकपणे, म्हणजे खोके घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही। अरे असं असतं तर कधीचं आमचं चित्र पलटवलं असतं, आम्ही एखाद्या पक्षात घेता आलं असतं। तुझ्यासारखा स्वाभिमान पक्ष विकून भाजपमध्ये दावणीला नाही बांधलं असतं आपण। हे तुझी राजनीती आहे, तुझा प्रकार आहे, इमानदारीनं राहू आणि इमानदारीनं काम करू। जे काही आम्ही गुवाहाटीला गेलो असेल त्या दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून गेला बच्चू कडू, तो शब्द जर शिंदे साहेबांना दिला नसता तर पाऊलही आम्ही तिकडे टाकलं नसतं। आमचं लक्ष पूर्ण करायचं होतं, आम्ही ज्याच्यासाठी लढत होतोय, ज्या दिव्यांगासाठी, त्या दिव्यांगाचं पुन्हा आनंदाचं स्वप्न
त्यांना ते क्षण त्यांच्यासमोर मानाचे होते. 25-15 वर्षाचं आंदोलन आम्ही सक्सेस केलं, यशस्वी झालं आहे. शिंदेसाहेबांना दिव्यांग मंत्रालय दिलं. खरं तर ते शिंदेसाहेबांना दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आम्ही सोबत आहे युतीच्या, दुसरं काही कारण नाही आहे. आणि मग त्याच्यात आमच्या मतदारसंघात येऊन इथं खोके घेणारा आमदार नाही आहे, तर हा खोके घेणारा नाही दणके देणारा आमदार आहे, दाखवून देऊ. भाऊ, भाजपचे काल नेते पदाधिकारी सोबत दिसले. नवनीत राणांच्या, रवी राणाच्या निवडणुकीत ते प्रचार करतील. त्याला त्यांनी काय करावं नाही करावं, किती लाचारी पत्करावी कार्यकर्ता म्हणून. पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये. तसंही 400 के पार आहे, त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही. 300 खासदार आले तरी सत्ता बसतंच मोदी साहेबाची. तर एक दिन लावा, हा अतिरेक थांबवा. वाटते भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल, अब की बार 400 के पार, तो एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना. भाजप स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेत नाही का? रवी राणा सातत्यानं म्हणायची की केंद्रीय नेतृत्वांकडनं संधी दिली जात आहेत. स्थानिक भाजपचा विरोध होता, परंतु अमित शहा असतील, मोदी यांनी उमेदवारी जाहीर केली. मला असं वाटतं का मोठ्या माणसाचे मोठ्या विषय असतात, ते आपण इथं बोलू नये, ते चांगलं पण नाही आहे. आणि त्यांना उमेदवारी भेटली. पहिली तर गोष्ट अशी आहे का जातीच्या बाबतीत एक मोठा गुन्हेगार म्हणून त्या उमेदवाराकडे पाहिलं जातं, ज्यांनी सगळं डमी कागदपत्र लावून सगळ्या पद्धतीची फसवणूकच देशाची केलेली आहे. ना संविधान आहे ना स्वाभिमान आहे. आणि अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन तुम्ही पुन्हा हे दाखवून दिलं का हम करे सो कायदा, आम्ही म्हणाल ते, लोकशाही संपली देशातली, असं पुन्हा चित्र स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही आता काय निर्णय घेणार आहेत? महायुतीतनं उमेदवारी नवनीत राणांना दिलेली आहे, तुम्ही महायुतीसोबत असणार की वेगळा काही निर्णय घेणार? इथे गुलाल आमच्या अंगावर पडला पाहिजे, लोकांच्या स्वाभिमानाचा गुलाल, अभिमानाचा गुलाल, संविधानाला वाचवणारा गुलाल, हा गुलाल आमच्या अंगावर पडला पाहिजे. या पद्धतीनं आम्ही तयारीला लागलो आहे. सुप्रीम कोर्टात निकाल अजून लागायचा आहे, निकालाची प्रतीक्षा आणि असं असताना भाजपने उमेदवारी जाहीर केली. आता काय निकाल लागायचा राहिला आहे? हा निकाल लागला म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल लागला असं झालं आहे. आता ती निकालाची प्रत पक्ष कार्यालयातून न्यायालयात गेली नाही पाहिजे, एवढ्याच अपेक्षा राहिल्या शिल्लक. शेवटले 2 प्रश्न. वर्धा लोकसभा मतदारसंघामधनं तुम्ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. सूत्रांची माहिती आहे की तुम्ही निवडणूक लढवणार आणि कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक तुम्ही बोलावली. नाही, मला असं वाटतं का कार्यकर्त्यांचा आग्रह आहे का वर्धा लोकसभेमधले 2 मतदारसंघ अमरावतीत येतात आणि 4 वर्धेतले येतात आहे. अजून काही निश्चित नाही आहे, आम्ही चाचपणी करतो आहे. वेळ आली तर त्यामध्ये आपण तयारी ठेवू. पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवायची नाही, पदाधिकाऱ्याची बैठक आम्ही काही बोलावली नाही आहे. आता बैठकी भरपूर झाल्या, आता कामाला लागावं लागेल. आता बैठकीची गरज नाही. शेवटपर्यंत नवनीत राणांना विरोध कायम राहील. आता काय, आता कोणतं शेवट राहिला आहे? गुलालच अंगावर घ्यायचं म्हटलं काय, नवनीत राणाच्या गुलाल घ्यायचा आम्हाला अंगावर? आमचा गुलाल घेऊ आम्ही. आणि तो कोणी असो, जो पाळणारा उमेदवार असेल तो आमचा उमेदवार राहील. प्रहार पार्टी थोडी बाजूला ठेवू, पण पाळणारा उमेदवार आमचा उमेदवार राहील. एक डाव डोक्यात घुसलं, कारण आमची स्वतःची पानटपरी आहे, कोणाच्या बापाची नाही आहे, आमची आहे स्वतःची. कोणाचे झेंड्यान फोटो लावून बच्चू कडू मोठा नाही झाला. कार्यकर्त्याच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादानं आम्ही मोठं झालो आहे. त्याच्यानं मला नाही वाटत कोणी आम्हाला हो म्हणण्याची ताकद आहे म्हणून. आम्ही मनात आलं लोकांच्या हितासाठी म्हणाल तिथं बसू, तिथं जाऊ. कोणी अडू शकतं आम्हाला? आम्हाला कुठं दिल्ली मुंबईला विचारावं लागतं? हे मान्य आहे का शिंदेसाहेबांचं आमचं मैत्रीचं नातं आहे, त्यांच्या आमच्यावर ऋण आहे, उपकार आहे. दिव्यांग बांधवाचं मंत्रालय झालं, मतदारसंघात कामं झाली, तेवढंच फक्त एक डोक्यात आहे, दुसरं काही नाही. बळवंत वानखडे काँग्रेसकडनं पाठिंबा देणार? कोणालाही देऊ. बळवंत वानखडे काय, कोणी MIMचा उमेदवार असेल तर त्यालाही देऊ पाठिंबा, वंचित असेल तर देऊ, 2 स्पर्धेत असेल त्याला देऊ. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त, बस यही है तो रीतिरिवाज है. किस तरह होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.